मी युवा राजून अजय कुमार गाडेकर. आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विद्यार्थ्यांवर काय पद्धतीने कशा पद्धतीनं अन्याय झाला आणि काय मागण्या आहेत प्रामुख्याने, आणि लागलीच यांनी साहेबांना आज वार्ता केली, अशोकराव साहेबांना वार्ता केली. तर फोनमध्ये बोलले, काय म्हणणं आहे साहेबांचं पण विचारून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे आमचं. आजचा दुसरा दिवस आहे. संबंध महाराष्ट्रभर जो काही 14 ऑगस्टचा GR आहे तो हा GR आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 वर्षाची त्यांनी अट टाकलेली आहे. विद्यार्थ्यांचं 30 वर्षांपर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर पुढं वसतिगृहाला लाभ मिळणार नाही इतर योजनेसाठी. ही अट आणि तो GRच 100% पूर्णपणे रद्द करा अशी आमची मागणी होती. आणि सन्माननीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आता त्यांच्याशी बोलणं झालं की त्यांनी CM सोबत काल बैठक घेतली अशी त्यांनी सांगितली. बैठकीमध्ये त्या GRच्या आणि आमच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली. CMचं आणि काल एक मंत्री महोदयाची बैठक झाली. त्यांनी काय केले की त्या GRवर स्थगिती दिली. आम्हाला स्थगिती नको आहे, पूर्णपणे GR रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. प्रामुख्याने विशेष मागणी किंवा त्याच्यामध्ये वयमर्यादा 30 असलेली किती पाहिजे, अपेक्षित काय? नाही 8 नको ना, पूर्णपणे रद्द करण्यात यावी हीच मागणी. विद्यार्थीच असला पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितले. तर तेच आपल्याला पाहिजे ना. जे काय आपल्याला शिकायचं असेल ते मलेपर्यंत शिकायला आलं पाहिजे. अजून प्रामुख्याने दुसरं काय? नांदेड शहरामध्ये 1000 क्षमतेचं वसतिगृह व्हावं हे 2014 पासून आम्ही मागणी करत आहोत. परत समजा तुमच्या मागण्या जर काही कारणास्तव हे झाल्या तर तुमचं पुढील काय हे राहील? हे जर आमचं उपोषण आहे ते कंटिन्यू चालूच राहणार आहे. जोपर्यंत आमच्या हातामध्ये GR पडणार नाही, आमच्या मागणी मान्य झाल्याचा जो काही पत्रव्यवहार आहे तो येणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. 14 ऑगस्टचा GR तो शासनाने तात्काळ रद्द करावा. 14/8/2023चा GR, या GRमध्ये आम्हाला शिक्षणासाठी वसतिगृहासाठी 30 वर्षाची आट घातलेली आहे. ती आट शासनाने तात्काळ काढून अमर्यादित आट ठेवावी ही आमची शासनाला विनंती आहे. जोपर्यंत GR रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही. आणि दुसरी आट आहे आमची 12,500ची विशेष पद भरती, ही शासनाने तात्काळ निकाली काढावी आणि ते पदं आमची तात्काळ शासनाने भरावी. आणि आमची तिसरी मागणी आहे की जे गडचिरोली येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळामधील जे मुली सर्पदंशाने 3 मुली मरण पावलेल्या आहेत त्यांना कमीत कमी 1 कोटीची तात्काळ मदत जाहीर करावी. आणि आमची चौथी मागणी आहे जे आमचं छत्रपती संभाजीनगर येथे व्हॅलिडिटी ऑफिस आहे ते तात्काळ इन्व्हर्टला हलवण्यात यावे. आणि आमची समोरची मागणी आहे जी कंडिशनल व्हॅलिडिटी, आतापर्यंत 4000 कंडिशनल व्हॅलिडिटीवर विद्यार्थी जे आहेत घेऊन बसलेले आहेत तेही व्हॅलिडिटी तात्काळ रद्द करण्यात यावी. आणि आणि पुढची मागणी जी आम्हाला TRTIला 30 वर्षे वय केलेलं आहे ती मागणी तात्काळ शासनाने रद्द करण्यात यावी. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही वसतिगृहातील विद्यार्थी आंदोलन मागे घेणार नाहीत, ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं आदिवासी विद्यार्थ्यांच्या भरपूर साऱ्या या ठिकाणी मागण्या आहेत. आणि जे सर्प 3 विद्यार्थी मृत्युमुखी पावल्यात, तर शासनाला यांचं मागणं आहे की बा त्या विद्यार्थिनीच्या याच्यासाठी एकंदरीत 1 CR म्हणजे 1 कोटी देण्यात यावे असे ही प्रामुख्याने मागणी. आणि TRT हे करण्यात यावं, TRT ऑफिस व्हॅलिडिटी ऑफिस किनवटला हलवण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं या प्रशासनाला व सरकारला विनंती करत आहेत. या उपोषणाच्या माध्यमातून मी अजय कुमार गाडेकर, युवा राज.